श्री स्वामी समर्थ. खरं तर शेतकरी अस्वस्थ झाला होता. केवळ बैल गेला नव्हता, तर पूर्वजन्मातली हरिणीच्या रूपातली आपली माता गेली हे दुःख शेतकऱ्याला असह्य झाले होते. इतकी की हरणाच्या पाडसासारखा तो सैरभैर झाला होता. स्वामींच्या भोवती घोटाळत होता. स्वामींच्या ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्या ह्या भक्ताला सुद्धा मोक्ष हवा आहे, परंतु शेतकऱ्याची वेळ अजून भरली नव्हती. शेतकरी सतत विनवत होता की स्वामी, मला सुद्धा मुक्त करा, मला मोक्षच्या वाटेवर नेऊन सोडा. स्वामींनी शेतकऱ्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला, त्याला जवळ घेतली. शेतकऱ्याला खूप बरे वाटले. त्याचा ऊर भरून आला. स्वामी त्याला म्हणू लागले, माझ्या परमभक्ता, तुझा बैल मुक्त झाला. तुझ्या मुक्तीच्या क्षणाला अजून खूप वेळ आहे. तुझी भक्ती पाहून मी तुला आशीर्वाद देतो. तुला ह्यापुढे काहीही कमी पडणार नाही. लवकरच मी मंगळवेढ्यात येईन. मी काही काळ तिथेच राहणार आहे. तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझे तुझ्यावर लक्ष आहे. शेतावर जा, अन्नधान्य पिकव आणि हे अन्नधान्य गोरगरिबांना वाटून टाक. उर्वरित आयुष्य लोकसेवेत घालव, त्यात तुझे कल्याण आहे. हे तू लक्षात ठेव. रोज संध्याकाळी माझ्यापाशी ये. मी तुझी वाट पाहतो आहे, एवढे तू लक्षात ठेव. स्वामी शेतकऱ्याशी मोठ्या प्रेमाने बोलत होते आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. शेतकऱ्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो घराकडे निघाला. रात्र पडली होती. रस्ता पायाखालचा होता. शेतकऱ्याला जाणवत होती की एक प्रकाशाचा ठिपका आपल्या पुढे पुढे सरकतो आहे आणि पायाखालची वाट आपोआप उजळून निघते आहे. स्वामी आपल्याबरोबर गावच्या वेशीपर्यंत प्रकाशरूपाने येत आहे हे शेतकऱ्याच्या लक्षात आले. शेतकरी स्वामी विचारांनी भारावून गेला. त्याच्या मुखातून स्वामींचे नाव सतत पाझरायला लागले. स्वामींनी आपल्या प्रत्येक भक्ताला दिलासा दिला की तू फक्त माझ्या चिंतनात गर्क राहा. तुझा योगक्षेम मी चालवेन. तू कसलीही काळजी करू नकोस. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनी, तुम्ही एक कायम लक्षात ठेवा की अंधार भरल्या रस्त्यावरून चालत असताना शेतकऱ्याच्या पुढे पुढे प्रकाशाचा एक तेजस्वी ठिपका जो चालत होता, त्याप्रमाणे स्वामी आपल्याबरोबर सदैव प्रकाशाचे रूप घेऊन चालतच असतात. इतके की आपले प्रत्येक पाऊल त्यांनी उजळून टाकलेल्या वाटेवरच पडत असते. स्वामी केवळ आपली वाट उजळून टाकत नाही, तर ते आपले आयुष्य सुखसमाधानाने उजळून टाकतात. त्यासाठी आपण फक्त एकच करायचे, त्यांचे अखंड नामस्मरण करायचे, त्यांच्या जपात रममाण व्हायचे, त्यांच्या स्नेहभरल्या नजरेत विरघळून जायचे. स्वामी आपलेच आहेत ही खूणगाठ कधी विसरायची नाही. स्वामींच्या मठात रोज जाऊन त्यांचे दर्शन घेत संवाद साधला तर स्वामी आपल्यासोबत आहेत याची आपल्याला खात्री पटते.